आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी आपल्या कथित मारहाण प्रकरणी दिल्ली पोलिसांना आज आपली बाजू सांगितली। पोलिसांनी मालीवाल यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला। माझ्यासोबत झालेली घटना फारच वाईट होती, यावर योग्य कारवाई होईल अशी आशा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। निवडणुकीचा महत्त्वाचा काळ सुरू आहे। स्वाती मालीवाल नाही तर देशाचे मुद्दे जरुरी आहे। भाजपाला विशेष विनंती आहे की त्यांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये, असंही त्यांनी एक्सवरील संदेशात म्हटलं आहे। आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी त्यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांनी मारहाण केल्याची तक्रार मालीवाल यांनी पोलिसात केली होती। दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगानं केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांना समन्स बजावत उद्या आयोगापुढे हजर व्हायला सांगितलं आहे। लखनौ इथं आज केजरीवाल आणि अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली। यावेळी या संदर्भात अरविंद केजरीवाल यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला, तर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या प्रकरणापेक्षाही अधिक मुद्दे महत्त्वाचे आहेत असं वक्तव्य केलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात या विषयावर चर्चा सुरू आहे। आम आदमी पक्षानं या घटनेची निंदा केली असून कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचं पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी सांगितलं आहे। या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे असं संजय सिंह म्हणाले, मात्र यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही। बिभव कुमार केजरीवाल यांच्यासोबत बाहेर फिरत आहेत अशी टीका भाजपाच्या प्रवक्त्या शाजिया इल्मी यांनी केली आहे। तर महिलांवर अत्याचार झाल्यास आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी राहू असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत। मात्र हे आप पक्षाचं अंतर्गत प्रकरण आहे, यावर पक्षातील नेतेच निर्णय घेतील असंही त्या म्हणाल्या।